राम आणि कृष्ण आहे. संपूर्ण भारत देशाला जोडून ठेवणारे ही दोन अवतार आहे. बघा कसे तर रामचंद्र प्रभूंचा जन्म झाला उत्तरेमध्ये आणि राम राज्याची निर्मिती करण्यासाठी, राम राज्याचा निर्माण करण्यासाठी रामचंद्र प्रभू दक्षिणेकडे निघाले. श्रीलंकेपर्यंत रामचंद्र प्रभू जाऊन पोहोचलेत. भगवंताने उत्तर दक्षिण हा भाग भारताचा जोडला. श्रीकृष्ण भगवंत जन्माला आले मथुरेमध्ये, गोकुळामध्ये. भगवान श्रीकृष्णाने आपली नगरी स्थापना केली द्वारकेमध्ये, अर्थात पश्चिमेला. आणि आपला अवतार संपल्यानंतर जाऊन राहिले ते जगन्नाथपुरीला. आता जगन्नाथपुरी कुठल्या दिशेमध्ये आहे? पूर्व दिशेमध्ये आहे. अर्थात श्रीकृष्ण भगवंताने पश्चिम पूर्व जोडली आणि रामचंद्र प्रभूंनी दक्षिण उत्तर जोडली आणि संपूर्ण भारताला अखंड करण्याचं काम या दोन अवतारांनी केलं. तर या भारत देशामध्ये लोक दिसायला वेगवेगळे आहेत, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, त्यांचे खानपान वेगळे वेगळे आहेत, परंतु ज्या रामाची पूजा महाराष्ट्रामध्ये होते त्याच रामाची पूजा हिमालयामध्ये सुद्धा होते. ज्या कृष्णाची उपासना द्वारकेमध्ये होते त्या श्रीकृष्ण भगवंताची उपासना जगन्नाथपुरीला सुद्धा होते. अर्थात या दोन अवतारांनी सगळ्या भारताला एकत्र केलं. रामकृष्णादे अवतार जर झाले नसते तर तुमचे आमचे किती किती तुकडे झाले असते सांगता आले नसते. पण आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारे हे दोन अवतार आहेत.